व्हिडिओ शूट करताना नेहमी एक गोष्ट माझ्या मनात येते. कॅमेऱ्यात आकाश पकडायचं. कारण की आकाश दिसलं की मन खरंच हलकं होतं. तुमचंही होतं का? हे मी स्वप्नील, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा वेल विशर, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या ह्या व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर आजचा व्लॉग हा मोठा व्लॉग नसणार आहे. आजचा व्लॉग मी तयार केलेला आहे की माझ्याकडे काही जुना रॉ डेटा पडलेला, त्या सगळ्यांना मी मर्ज करून एक व्हिडिओ बनवला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मला काय आवडतं, मी कुठल्या जागेत गेल्यावरती मला कशा वाईब्स येतात. व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. चला तर आपण व्हिडिओ बघूयात, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी सुंदर दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. छोटा प्रयत्न आहे, पण तुम्ही नक्की बघा. पाणी तर माझी विकनेसच आहे. समुद्र असो किंवा क्षणभर थांबलेला झरा. त्या पाण्याचा आवाज ऐकू आला की मन एकदमच शांत होत. कधी नवे विचार येतात किंवा डोक्यातली घालमेली थांबते. आणि त्यात जर जवळच एखादं गाव असेल तर गाव तर माझ्यासाठी प्युअर वाईब आहे. रस्त्यावर जाणारी लालपरी. लालपरी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? माहीतच असते. गावातली मंदिरे, दुरून ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज. हे सगळं पाहिलं की मन एकदम सायलेंट मोडवर जातं. सुरुवातीच्या काळामध्ये मी खूप असे प्रयत्न केले YouTube व्हिडिओ बनवायचे, पण ते सगळे वायफळच जात होते. त्याची आणि माझी काही सांगताच बसत नव्हतं. पण आता मी नव्या जोमाने आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने हे व्हिडिओ कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली. ब्लॉग नाही, त्या सगळ्या माझ्या आठवणी आहेत, ज्या मी कधी काही माझ्या कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या. सुरुवातीच्या काळात कॅमेरा तर उचलायचो, पण बोलताना नक्की काय बोलायचे ते सुचायचेच नाही. तरीही बोलायचा प्रयत्न करायचो. मोडकं तोडकं होईना, पण बोलायचो. या व्हिडिओत असे दिसते की मला भूतदयावरती जास्तच प्रेम आहे, म्हणून या चित्रीकरणात जास्त तुम्हाला प्राणी दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये काही भाग कोकणातला आहे तर काही भाग साताऱ्यातला आहे. नदीकाठी जायचं, पालापाचोळा काठ्या जमा करायच्या, त्याची एक सुंदर चूल बनवायची आणि त्याच्यावरती एक मस्त वनभोजन तयार करायचं. तो अनुभव काय वेगळाच आहे.
तुमच्यातील खूप लोकांनी तो घेतला सुद्धा असेल. तर मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही असा काही अनुभव घेतलाय का? तुम्ही जेव्हा तुमच्या गावी जाता त्यावेळी तुम्हाला तुमचे बालपण आठवते का? जसे मला आठवते. मी आणि तुम्ही काय वेगळे नाही आहात. नक्कीच तुम्हालाही आठवत असेल तुमचेही बालपण. जर पाऊस पडत असेल तर काय विचारूच नका. सगळ्या विज्युअलना एक नवीन दिशा मिळते. भिजलेला रस्ता, त्यात धुकं, हिरवा निसर्ग आणि भिजलेला वारा. हो, वाराही भिजलेला असतो हा ना. हे कॅमेऱ्यात कॅप्चर करताना नेहमी वाटतं हे क्षण कुठेच रिप्लेस झाले नाही पाहिजे.